नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 30-31 मे आणि 1 जून रोजी बऱ्याच भागामध्ये वादळी वारे विजांच्या गडगडाटासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसात जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. रामगड, चांदगड, आंबोली, कुडाळ, महापण सर्वत्र या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा, गारगोटी सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसेच या ठिकाणी विजयदुर्ग, राजापूर, वाडापेठ, रायपतन सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. रत्नागिरीकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम सरी आणि रत्नागिरीच्या पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त आहे. बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. माखजनकडे मध्यम सरी तर कोयना, पाटणकडे हलक्या मध्यम सरीची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली मध्यम स्वरूपाचा. तसंच प्रतापगडकडे या ठिकाणी घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, मांडणगड, केलसी, श्रीवर्धन सर्वत्र मध्यम ते भाग बदलत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. देवेघर, गोडेगाव मध्यम स्वरूपाचा. मात्र रायगड जिल्ह्याकडे जोर थोडा कमी स्वरूपात आहे. हलक्या मध्यम सरी पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळू शकत आहे. मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर हलक्या मध्यम सरी. काशी, रेवदंडा, नागोठाणा, रोहा हलक्या मध्यम सरी. या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. सुधागड, शिरगाव, लवासा, जिते मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन हलक्या मध्यम सरींची शक्यता. शिरावली, खोपोली, शिरावलीकडे जोर कमी आहे. खोपोली, कासमतकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. उरण, पनवेल, नवी मुंबई हलक्या मध्यम सरी. मुंबई, वरळी, कुळवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, रेंजेगाव, मेरा भाईंदर, भिवंडी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. खडावली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा, वसई, विरार पुढील 3 दिवसामध्ये हलक्या मध्यम सरी. पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं, नाशिकच्या देखील काही परिसरामध्ये पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. त्र्यंबक, वाडीवारते, मुंडेगाव, इगतपुरीला जोर जास्त आहे. मुंडेगाव आणि इगतपुरीचा काही परिसर मध्यम स्वरूपाचा. वाडीवारते, त्र्यंबक हलक्या मध्यम सरी. नाशिक, नागपूर, देवळाली, पांढुर्ली, सिन्नर, निमगाव, सिन्नर हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. नाशिकच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगरकडे जर बघितलं, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर ढगाळ वातावरण अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 30-31 मे आणि 1 जून रोजी. राहुरी, घोडेगाव, भगूर, पाथर्डी या ठिकाणी हलक्या सरी अधूनमधून हलक्या सरी काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. राळेगाव, काडा, जामखेड तसंच श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या सर्व काही परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील बघायला मिळू शकते. जुन्नर, मंचरकडे हलक्या स्वरूपात. चाकण, पुणे या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी. सासवड, लोणंद, पलटण, बारामती या ठिकाणी देखील काही बऱ्याच भागामध्ये जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. सातारामध्ये या ठिकाणी जोर जास्त आहे. मेधा, वसटपोट, सौराट, श्रीशिंगे, अरळ, अवडे, कोयना, पाटण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस राहील. उमराज, पुस्सा, सावली, अणदाह, वडूज, रहिमतपूर, कोरेगाव, निधाल, देवडी, मोल, अद्राकी, नांदल, फलटण, लाटे, बारामती, बरड हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. सोलापूरकडे जर बघितलं, करमाळा, इंदापूर, अकलूज अधूनमधून हलक्या सरी. पेलीव, पंढरपूर, सांगोले या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. सांगोलेकडे जोर थोडा जास्त आहे. इचलगाव, माहूर, सोलापूर, अक्कलकोट हलक्या सरींची शक्यता आहे पुढील 3 दिवसात. सांगलीकडे जर बघितलं, सांगली, कृंदावड, कुडाची अथणी हलक्या स्वरूपात. तासगाव, कुचिनागज, विटा, मायनी हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. कोल्हापूर तसा हा जो काही परिसर आहे, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, इस्लामपूर, नरसिंहपूर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात. तर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी जोर जास्त आहे. कोकण, मलकापूर, परोळा, संगरूळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता. गगनबावडा, राधानगरीकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 30-31 मे आणि 1 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर छत्रपती संभाजीनगरकडे धरणक्षेत्राकडे ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी. बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे धरणक्षेत्राकडे. उत्तर परिसरामध्ये दौलताबाद, एलोरगुफा, हतनूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी आहे. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे.
जालना जिल्ह्याकडे देखील जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे. जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. जालनामध्ये हा जो काही परिसर आहे तारगाव, पानवाडी, गोलापांगरी हलक्या सरीची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे गेवराई, बीड, माजलगाव हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे. धारूर, केज, येळंब, चौसाळा या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. धाराशिवकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे कळंब, मासा, तारखेड, हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. अधूनमधून काही ठिकाणी होतो कोरडे राहील. येडशीपेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर हलक्या सरींची शक्यता आहे. लातूरकडे जर बघितलं लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. परभणीकडे देखील हलक्या सरी बघायला मिळू शकते. झरी, बुरी, जिंतूर, सेलू, पाथरी, परळी, गंगाखेड बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते परभणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. नांदेड वाघाळाकडे जर बघितलं पूर्णा, बासमत, नांदेड वाघाळा, भोकर, पेटुंबरी हलक्या सरी. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा हलक्या सरी. आणि मित्रांनो नांदेडपेक्षा जोर थोडा जास्त आहे हिंगोलीकडे. हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद जास्त ढगाळ वातावरण हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. आता खानदेशात बघूया पुढील 3 दिवसामध्ये काय परिस्थिती आहे. आपल्या विदर्भात जर बघितलं नागपूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. भंडाराकडे देखील पुढील 3 दिवसात हलक्या सरी आणि गोंदियामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात पुढील 3 दिवसामध्ये 30, 31 मे आणि 1 जून रोजी. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गडचिरोलीकडे जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. गडचिरोली, शिंदेवाही, मोल, चामोर्शी या काही परिसरामध्ये. तर चंद्रपूरकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. राजुरा, चंद्रपूर, भद्रावती आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. यवतमाळकडे देखील पुढील 3 दिवसात हलक्या सरी. वर्धा जिल्ह्याकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. यवतमाळमध्ये जर बघितलं या ठिकाणी लाडगड, वधोना, नेर, यवतमाळ, कलाम, जोधमोहा हलक्या सरींची शक्यता आहे. बाबुळगाव, फलेगाव हलक्या सरी बघायला मिळू शकते. वर्धा जिल्ह्याकडे वर्धा, सेलू, तुळजापूर हा जो काही परिसर आहे बारबडी, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये लाडगड, वधुना, आर्वी, तळगाव, कारंजा सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे. अमरावतीमध्ये पुढील 3 दिवसामध्ये अमरावती, मोजरी, मोर्शी, अचलपूर, चिखलदरा हलक्या स्वरूपात. अचलपूर, चिखलदरा या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. दर्यापूर, अकोलाकडे दर्यापूर, मूर्तिजापूर, अकोट, तेलारा हलक्या सरींची शक्यता आहे. वाशिममध्ये मात्र जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये. मरसूर, मालेगाव, वाशिम, रिठाड, रिसोद, भापूर, डोणगाव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं बुलढाणा जिल्ह्याकडे तर चिखली, बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर. तर बुलढाणाच्या उत्तर परिसराच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी, थोड्या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. खानदेशात जळगाव, भुसावळ, जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव, भुसावळ तसंच मुक्ताईनगर हलक्या मध्यम सरी. यावल, फैजपूर, हिरापुरा, आडगाव, आडवड, चोपडा, धरणगाव, एरोंडोल हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. तसं हा जो काही पाचोरा, बडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड हलक्या सरींची शक्यता. धुळे जिल्ह्याकडे हलक्या स्वरूपात असून धुळे जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो. चिमठाणे, शिरपूर, सिंदखेडा, दोंडाईचा या परिसरामध्ये. तर मित्रांनो हा जो काही नंदुरबारचा परिसर आहे नंदुरबारकडे पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात थोड्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, करणी, नावप्रवेश, सरवाडी या काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 30, 31 मे आणि 1 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.